रामराम मंडळी, आपण आलेलो आहोत आता विदर्भ भटकंतीच्या आपल्या 7व्या दिवसाच्या दुसऱ्या ठिकाणी कचारगड गुहेंच्या स्थळी. कचारगडाच्या गुहेकडे जाणारा हा मार्ग आहे. पूर्णपणे चढण आहे. पूर्ण जंगलातून आपला हा गाडी मार्ग आहे. सुंदर अशी वाट. चला पाहूयात कचारगडाच्या गुहा कशा आहेत त्या. आता आपण आलेलो आहोत कचारगडाच्या गुहेपाशी. इथून साधारण आपल्याला 300 मीटर पुढे जाऊन चालत चालत गुहेपाशी जाता येईल. या वाहनतळावर आपण आपली गाडी लावलेली आहे. आज गर्दी कमी असल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी सर्व गोष्टी व्यवस्थित पाहता येतील. आपल्या आशिया खंडातील ही सगळ्यात मोठी अशी गुहा मानली जाते. कचारगड हे ठिकाण गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात आहे आणि एकदम असं आपल्या महाराष्ट्र व छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवर म्हटलं तरी हरकत नाही, कारण पलीकडे छत्तीसगड, रायपूर हा भाग येतो. चला तर जाऊयात गुहेकडे. गुहेकडे जाताना आपल्याला जिथे आपण गाडी लावून चालण्याकरता पुढे निघतो त्याच ठिकाणी आपल्याला हे आई काळी कंकाली देवस्थान लागते. या देवस्थानाचे दर्शन करून आपण पुढे गुहेकडं जाऊयात. कंकाली देवीचं हे देवस्थान. येथे बऱ्यापैकी त्या कंकाली देवीच्या घोड्यांच्या प्रतिमा आपल्याला दिसत आहेत. त्याच प्रकारे येथे हत्ती दिसत आहे आपल्याला. इथे ही 2 छोटे घोडे आहेत. 2 गोट्या मोठ्या घोड्यांची प्रतिमा. इथे हा पाळणा. कंकाली आई देवीचे हे घोडे आहेत असे आपल्याला इथे कळाले. कंकाली आईच्या देवस्थानापासून पुढे येऊन आपण गुहेकडे जाणाऱ्या या मार्गाने मार्गस्थ झालो आहोत. गुहेकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर दोन्ही बाजूला आपल्याला अशा रेलिंगची व्यवस्था पाहता येते. असे हे उंच डोंगर या ठिकाणी दिसत आहेत आणि त्या उंच डोंगरांमध्येच या कचारगडाच्या 4 ते 5 गुहा आहेत असं आपल्याला देवळातील मंदिरातील पुजाऱ्यांनी माहिती दिलेली आहे. चला तर पाहूयात कचारगडाच्या गुहा. इथून आपला चढाईचा मार्ग चालू होईल. या ठिकाणी आपल्याला इथे डोंगरातली ही गुहा दिसत आहे आणि तिथे जाणारा हा रेलिंगचा मार्ग. आपल्याला 3 ठिकाणी झेंडे दिसत आहेत. येथे एक, हा दुसरा आणि हा तिसरा. पाहूयात आपल्याला कुठपर्यंत जाता येते ते. कचारगडाच्या गुहेंकडे जाणारी ही सुंदर अशी वाट. आजूबाजूला बरीचशी झाडं असल्यामुळे मार्ग हा सावलीचा झालेला आहे. त्यामुळे सावलीतून चालताना उन्हाचा जास्त त्रास होत नाही. काही ठिकाणी झाडे नसल्यामुळे
आहे, पण त्यांचं प्रमाण अगदी कमी आहे. इथे समोर आपल्याला डोंगरांमध्ये काही गुहा दिसत आहेत. त्या ठिकाणी आपण परतीच्या मार्गावर असताना जाऊयात. पुढे आल्यानंतर इथं अशा ह्या मोठ्या पायऱ्यांनी गुहेकडे जाणारा मार्ग सज्ज केलेला आहे. शेजारीत डोंगरातून वाहणारा एक झरा. वर आल्यानंतर आपल्याला समोरचे हे दृश्य असे दिसते. या ठिकाणी ह्या रेलिंग्स लावलेल्या आहेत आणि वरच्या बाजूस जाणारा हा 2 जिन्यांचा मार्ग. ह्या लोखंडी जिन्यांच्या खाली एक गुहा आहे. आपण जाऊन पाहूयात ती किती मोठी आहे. चला तर आपण कचारगडाच्या पहिल्या गुहेतून आता आत जाऊयात. कचारगडाची पहिली गुहा. देवाचं एक ठाणं या ठिकाणी आपल्याला दिसतंय. पलीकडे जाण्याचा मार्ग आहे, पण हे ठाणं आहे त्यामुळं तो मार्ग इथं थांबला गेलेला आहे. जसे आपण पुढे येऊ तस उंचीलाही कमी होत चाललेली गुहा. चला माघारी जाऊ परत. अशा पद्धतीने आपण पहिल्या गुहेतून आता बाहेर आलेलो आहोत. पहिल्या गुहेतून आता या जिन्याने आपण आता वर जाऊयात. लोखंडी जिन्यांचा वापर या ठिकाणी वरच्या डोंगराकडे जाण्यासाठी केलेला आहे. प्रचंड अभेद्य असा हा पाषाण. भयानक आकारमाने आपण टिपक्यासारखे इथे कुठे उभं राहिलं तर दिसू. हीच किमया आहे आपल्या निसर्गाची. माणूस शून्य आहे निसर्ग पुढे. या दुसऱ्या गुहेत आपण आत्ता आहोत. इथेही आपल्याला देवस्थान पाहायला भेटते. महादेवांचे त्रिशूल इथे आहेत. तसेच या ठिकाणी छोट्या प्रमाणातले त्रिशूल आपल्याला दिसतात. सुंदर अशी एक मोठ्या आकारातली गुहा. गुहेतून आपला बाहेरचा नजारा कसा दिसतोय ते तुम्हाला दाखवतो. समोर असलेला कचारगडाचा डोंगर आणि त्यावरची ही घनदाट अशी झाडी. चला तर मंडळी, दुसऱ्या क्रमांकाची गुहा पाहून आपण आता पुढच्या गुहेत जाऊयात. आपल्या महाराष्ट्राचं हे नैसर्गिक वैभव पाहण्यासाठी एकदा आपल्या या गोंदिया जिल्ह्यात नक्की या. गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा तालुक्यात कचारगडाच्या या
गुहा आपल्याला पाहायला भेटतील. या वरच्या भागातल्या गुहा पाहून आपण आता पलीकडच्या बाजूला असणाऱ्या गुहा पाहण्यासाठी जात आहोत. ही आपली गुहांकडे येणारी वाट आणि याच वाटेने आपण सरळ पुढे जाऊन 3ऱ्या क्रमांकाच्या गुहेकडे जाऊ. आपण येताना ह्या वाटेने पायवाटेने आलो आणि पायवाटेवरून इथे समोर हा जो जिना दिसतोय आपल्याला, त्या जिन्यातून पहिल्या व दुसऱ्या गुहेकडे जातो. तिथून थोडं पुढे येऊन ही 3री गुहा आणि ह्या झऱ्याला पार करत करत या मार्गाने आपण पुढच्या गुहांकडे जातो. या ठिकाणी आपल्याला गुहांचा हा 3रा समूह, जिथे आपल्याला अशा पाषाणांमध्ये असलेल्या अनेक गुहा पाहता येतील. ही एक मुख्य गुहा आहे आणि त्यातच असलेल्या कातळात असलेल्या वेगवेगळ्या गुहा या बाजूने जाता येईल. इथे आहे, या बाजूला एक आहे आणि ही समोरून येणारी. खरंच सुंदर दृश्य आहे. आपल्या महाराष्ट्रात अशा गुहा आहेत आणि त्या गुहांकडं आपण एकदा नक्की भेट देण्यासाठी आलं पाहिजे. आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारे इथे आपल्याला एक देवस्थान दिसते आहे आणि समोरून पाषाणांच्या ह्या पाकळीतून दिसणारी सुंदर अशी छबी. या मार्गाने आपण वर आलेलो आहोत. आमचे सहकारी संकेत दादा इथून येताना अरे बापरे, ह्या जागेत खूप मोठी आहे आतमध्ये. संकेत इकडे ना. अरे या ठिकाणी बऱ्याचशा वटवाघळांचा वावर आहे. आपण आवाज आत्ता ऐकला असेलच. आपली चावल त्यांना लागली. चला, तिकडे जाण्याचं धाडस नको करायला. आपण आता पुढच्या गुहेकडे जाऊ. वटवाघळांच्या वावराचा एक विशिष्ट गंध जो आहे तो काही प्रमाणात आपण सहन करू शकतो. इथं संख्या वटवाघळांची खूप असल्यामुळे त्या गंधाची तीव्रता ही तेवढी वाढलेली आहे. जास्त वेळ तिथे आपण थांबू शकत नाही. गंध म्हणण्यापेक्षा दर्प म्हणलं तर जास्त सोयीचं राहील. वाटेत पुढे आल्यानंतर आपल्याला हा दिसणारा कराळगडाचा सुंदर परिसर. आपण आत्ता 4थ्या गुहेकडे चाललेलो आहोत आणि येताना या भागातून सर्व आपल्या 1, 2 व 3ऱ्या क्रमांकाच्या गुहा पाहून आपण इथे आलेलो आहोत. चला पाहूयात 4थ्या गुहेकडे जाऊन. लोखंडी रेलिंगची जागा या ठिकाणी आपल्या बांबूच्या काठ्यांनी घेतलेली आहे. पाण्याचा आवाज येतोय पुढे. कदाचित डोंगरातून कोसळणारा एखादा मोठा झरा पुढे असण्याची शक्यता आहे. सुंदर असा या कचरागडाचा हा निसर्ग.
सुंदर. दुसऱ्या गुहेपेक्षा असलेला, दुसरा आणि पहिल्या गुहेपेक्षा असलेल्या घरापेक्षा जरा मोठ्या आकाराचा हा येथील जरा. कातळातून पडणारे पाण्याचे सुंदर असे रूप आणि त्यातून निर्माण झालेला ध्वनी. चला पुढे जाऊयात. इथे आपल्याला जरा चढाईचा मार्ग आहे, थोडीशी चढाई करावी लागेल असं वाटतंय. पाहूयात. या समोरच्या बाजूने आपण आता गुहेच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. कलाडगडाच्या गुहांमधील सर्वात मोठी गुहा ही 4थ्या क्रमांकाची गुहा, त्याच्यासमोर आत्ता आपण उभे आहोत. चला तर पाहूयात गुहेत आपल्याला अजून काही पाहायला भेटतंय. गुहेच्या वर बऱ्यापैकी मधमाशांची पोळी आहेत. जिवंत पोळं साधारण 3 ते 4च्या संख्येत आहेत. पाहूयात. चौथ्या गुहेत आहोत आपण आता. पाहूयात आतमध्ये कुठलं देवस्थान आहे, काय आहे. परत एकदा वटवाघळांचा सहन न होणारा हा दर्प. इथेही आपल्याला त्रिशूळवरील महादेवांचं आपलं देवस्थान. प्रचंड मोठ्या आकाराची 4थ्या क्रमांकाची गुहा. गोंदियाचं एक सुंदर वैभव. आतमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण जाऊ शकतो, पण सध्या वटवाघळांचा दर्प इतका येतोय की पुढे जायची इच्छा होत नाहीये. या ठिकाणी पाहू शकतो आपण पाणी पडून कुंड होत असेल साधारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. इथेही वरच्या भागात कदाचित कातळाला मोठंसं छिद्र असेल. आणि हा समोर दिसणारा आपला बाहेरचा परिसर. चला तर कलाडगडाची 4थी गुहा पाहून आता आपण आपल्या परतीच्या मार्गाकडे जाऊ. इथं वटवाघळं आणि मधमाशांची पोळी यांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं लवकर बाहेर पडलेलं सोयीस्कर राहील. 4थ्या गुहेतून आपण आता बाहेर आलेलो आहोत. कलाडगडाच्या गुहेची भटकंती आपण इथे पूर्ण केलेली आहे. चला आता खालच्या ठिकाणी जाऊ. चला तर मंडळी, विदर्भातली आपली आजची कचरागड गुहांची भटकंती पूर्ण केली आपण आत्ता. खूप सुंदर अशा गुहा आहेत, प्रचंड आकाराच्या आहेत. 4 गुहांचा समूह आहे. कधी विदर्भात आलाच गोंदिया भागात आवर्जून या आणि कचरागडला येऊन या गुहा नक्की पाहून जावा. चला तर विदर्भाच्या भटकंतीत पुन्हा भेटू नव्या ठिकाणी. तोपर्यंत आपले अगोदरचे व्हिडिओ नक्की पहा. पुढचे येणारे काही व्हिडिओ असतील तेही तुमच्या नोटिफिकेशनमध्ये ऑन राहू द्यात. भेटूयात पुढच्या भटकंतीत.